आई हे धर पैसे. हे पैसे म्हणजे माझा पहिला पगार आहे. शिवाय बॉस म्हणाले आहेत की मी लवकरच तुझं प्रमोशन करतो जर मी असंच इमानदारीने काम केलं तर. शुभमने ते पैसे आईच्या हातात ठेवले आणि तो आईच्या पायापाशी बसला. आईच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक दिसत होती. लक्ष्मीताईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, देव तुला असंच आनंदात ठेवू दे. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करो. तुझ्या हातात धनलक्ष्मी यावी. तुला तुझ्या कष्टाचे नेहमी फळ मिळावं. शुभमला हे ऐकून खूप आनंद झाला की आपण आपल्या आईच्या कोणत्या तरी कामी आलोय. गोपाळराव खिडकीतून ही सगळं दृश्य पाहत होते. त्यांना वाटत होते की मुलगा आपल्या पण हातात काहीतरी रक्कम आणून ठेवेल आणि म्हणेल की बाबा हे घ्या माझा पहिला पगार. कारण त्यांनी आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून खूप त्यांनी मेहनत घेतली होती. त्यांना खूप आनंद झाला होता, परंतु मुलाने सगळी रक्कम आईच्या हातात दिल्यामुळे त्यांचं मन दुखावलं गेलं होतं. ते मनातल्या मनात विचार करतात की जी मी मेहनत केली त्याची काहीच किंमत नाही का. त्यांना या गोष्टीचं वाईट वाटलं नाही की मुलगा आईच्या पायापाशी बसला आहे, तर त्यांना या गोष्टीचं दुःख वाटलं की मुलाने साधं मला काही सांगितलं नाही की मला गृहीत धरलं नाही. शुभम आईला म्हणाला की आई, माझ्या शिक्षणामध्ये तू खूप मदत केली आहे, त्यामुळेच या पैशाची खरी हकदार मानकरी तूच आहेस. आई म्हणाली, असंच आनंदी राहा बाळा. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. बिचारे गोपाळराव एवढंच तोंड करून पाहत होते. त्यांना जे काही कष्ट केले होते त्यांनी जे काही कष्ट केले होते ते सगळे वाया गेले असं त्यांना वाटत होतं. कारण मुलाने त्यांना काहीच किंमत दिली नव्हती. रात्रभर गोपाळराव यांना झोप आली नाही. तो तेच विचार करत होते. ते विचार करत होते की खरंच मी काहीतरी वाईट काम केलं आहे की ज्यामुळे मुलाला माझ्याबद्दल काहीची किंमत नाही किंवा मुलगा मला काडीची किंमत देत नाही. तो काहीच माझी चांगलं वाईट बोलत नाही. ते आपल्या मुलाच्या पहिल्या पगारावर आनंदी तर होते. त्यांना आनंदाचा झाला होता, पण माहीत नाही एक मनामध्ये एक मोठं असं दुःख घर करून बसलं होतं की मुलाने माझ्या कष्टाकडे दुर्लक्ष केलं आहे. सकाळच्या वेळी शुभम ऑफिसला निघून गेला. नाश्ता झाल्यानंतर लक्ष्मीताई गोपाळरावांपाशी येऊन बसल्या आणि म्हणाल्या की बघा, आपल्या मुलगा आता कमावता झाला आहे. आता तुमच्या कष्टाचे दिवस संपले. आता आपल्या आरामाचे दिवस आले आहेत. तुम्ही आपल्या केलेल्या कष्टाचे चीज झालं आहे. आपल्या बायकोचे बोलणं ऐकून गोपाळरावांनी वरारती मान हलवली. त्यांच्या मनातलं सांगून त्यांना त्यांच्या बायकोला दुःखी करायचं नव्हतं, कारण ती खूपच आनंदी होती. 2 दिवस झाले गोपाळराव दुःखात होते, पण याचं शुभमला काहीच देणे घेणं नव्हतं. तो तर आपल्या मित्रपरिवारांमध्ये गुंग झाला होता. गोपाळराव नेहमी त्याच्याकडे एकटक पाहत असायचे. जसे की त्यांना त्यांच्या मुलांशी काहीतरी बोलायचे, पण तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. कदाचित त्यांना वाटत होते की समोरून मुलाने त्यांना बोलावे, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्यासाठी काहीतरी वस्तू आणावी, आनंदाने द्यावी, पण तसा दिवस त्यांच्या आयुष्यात कधी आलाच नाही. तिसऱ्या दिवशी जेव्हा शुभम ऑफिसवरून घरी आला तेव्हा गोपाळरावांनी त्याला आवाज दिला आणि म्हणाले की पोरा, माझी कठीण दाढी वाढली आहे, त्यामुळे मला 100 रुपये पाहिजे आहेत. आपल्या वडिलांचं बोलणं ऐकून शुभम म्हणाला, स्वतःच्या खर्चासाठी बाबा तुम्ही पैसे कमवा ना. शुभमचं बोलणं ऐकून गोपाळरावांना असं वाटलं की त्यांच्या हृदयावर कोणीतरी बॉम्ब टाकला आहे. ते शांत झाले, परंतु त्यांच्या मनामध्ये वादळ निर्माण झालं होतं. शुभम पण पुढे काही म्हणाला नाही. तो त्यांच्या खोलीत निघून गेला. खरं तर शुभमला वाटत होते की त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी खूप मोठी प्रॉपर्टी कमवून ठेवायला पाहिजे होती. वडिलांनी आपल्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही याचा राग त्याला होता. गोपाळराव पण आतल्या खोलीत गेले. त्यांनी दरवाजा पुढे केला आणि बेडवर जाऊन लोळू लागले. यावेळी त्यांचे हातपाय थरथर कापत होते आणि डोळ्यात नकळत पाणी ओघळत होते डोळ्यातून. ते विचार करतात की मुलासाठी मी किती कष्ट केले याचे मुलांना काहीच भान ठेवले नाही. तो फक्त आईला मान देत आहे, मला मान सन्मान देत नाही. त्यांना काही समजत नव्हतं. राहून राहून हे वाटत होतं की शुभमला वाटत आहे की मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण माहीत नाही ते थांबतच नव्हते. कदाचित अश्रूला पण हे सहन झालं नव्हतं, म्हणून पुरासारखे त्यांचे अश्रू डोळ्यातून वाहत होते. त्यांना समजलं होते की मुलाच्या हृदयात त्यांची काही जागा नाही. त्यांनी पूर्ण आयुष्य कष्ट केलं. त्यांनी त्यांच्या सुखसुविधा बाजूला ठेवून शुभमसाठी कष्ट केले. ते पूर्ण दिवस लोणचं विकत होते आणि मुलाच्या स्वप्नांसाठी झटत होते. कधीकधी तर लोणचं विकूनसुद्धा घर खर्चासाठी पैसे राहत नव्हते. तेव्हा ते रात्रभर गार्डनसमोर किंवा रेल्वे स्टेशन समोर उभं राहून ते लोणची विकत असायची. त्यांनी त्यांच्यासाठी एक सुद्धा स्वप्न पाहिलं नव्हतं. त्यांना फक्त एकच स्वप्न पाहिलं होतं की
आपल्या मुलाने शिकून खूप मोठं माणूस बनावं आणि आपल्या म्हातारपणाची घाटी बनवावं. त्यांच्या मनाप्रमाणे शुभम चांगला शिकला, चांगला साहेब झाला, पण तो त्यांच्या म्हातारपणाची काठी बनू शकत नव्हता. त्यांनी त्यांच्या मनाला समजवलं की मुलगा बापाला विचारत नाही, कमीत कमी आईला तरी चांगला मानत आहे. त्यांनी विचार केला होता की मुलाच्या आयुष्यातून कुठेतरी दूर निघून जावं, कारण त्यांना त्यांच्या मुलाच्या आयुष्यात त्यांना ओझं म्हणून राहायचं नव्हतं. सकाळच्या वेळी गोपाळराव लवकर उठले आणि पूजा करून ते घराबाहेर निघून गेले. त्यांना वाईट तर खूप वाटत होते, परंतु त्याला दुसरा कोणताच मार्ग दिसत नव्हता. त्यांना वाटत होते की एक दिवस मुलाला त्यांची किंमत नक्की कळेल. चालता चालता गोपाळराव मुलाच्या बाबतीतच विचार करत होते. इकडे घरात शुभम आईसोबत बोलत होता की आईसोबत बोलत होता, पण त्याला हे पण माहीत नव्हतं की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी किती दुःख झालेलं आहे आपल्या वडिलांना. आणि त्याला हे सुद्धा माहीत नव्हतं की त्याचे वडील कायमचे त्याला सोडून निघाले आहेत. तो आरामशीर ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. जेव्हा तो ऑफिसच्या बाहेर आला तेव्हा त्याला तिथे काहीतरी गर्दी जमा झालेली दिसली. तेव्हा त्याने त्याच्या दोस्तला विचारलं की एवढा हंगामा का सुरू आहे. त्याच्या मित्राचं बोलणं ऐकून त्याला विश्वासच बसत नव्हता. त्याने आतमध्ये जाऊन पाहिलं तर मोठ्या बिझनेसमॅनने त्याच्यासोबत केलेले कॉन्ट्रॅक्ट रद्द केले होते, कारण त्या मोठ्या बिझनेसमॅनचे काहीतरी महत्त्वाची कागदपत्र हरवली होती आणि त्याच्या कंपनीचा बॉस खूप रागामध्ये आहे. सगळ्यांनी तिथे बोलवण्यात आलं होतं आणि ते कोणाच्या निष्काळजीपणाने घडले आहे याची सखोल चौकशी करण्यात आली होती. आता शुभमला खरंच खूप भीती वाटत होती, कारण का गडबड तर त्याच्या डेस्कपासूनच सुरुवात झाली होती. त्याच्याकडूनच काहीतरी चूक घडली आहे असं त्याच्या एका मित्राने त्याला सांगितलं होतं. मॅनेजर आणि बाकीचे सगळे संशयाने शुभमकडेच पाहत होते. शुभम म्हणाला, यातील मला काहीच माहिती नाही. मी तर सायंकाळी सगळं कामं व्यवस्थितपणे करूनच घरी गेलो होतो. अरे मूर्खा, तू महत्त्वाचं कागदपत्र जपून कसा ठेवू शकला नाही? तुझ्यामुळे एवढे मोठे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची पाळी आली आहे. तुझ्यामुळे आमच्या कंपनीचं खूप मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शुभमला खूप भीती वाटू लागली. त्याला काय बोलावे हे सुद्धा सुचत नव्हतं. तिथे त्याची कोणी साथ देत नव्हते. तो विचार करतो की कालपर्यंत सगळं व्यवस्थित होतं, परंतु आज असं वाईट का घडू शकतं. मॅनेजर म्हणाले की तुला ताबडतोब काहीतरी करावं लागणार आहे. तुला काही पण करून त्या कॉन्ट्रॅक्टवाल्याला कन्व्हिन्स करावं लागेल. तो हो म्हणून त्याच्या केबिनकडे जाऊ लागला. आपल्यापुढे मोठं संकट उभं राहिल्यावर आपल्याला आपल्या वडिलांचीच आठवण येते. अशाच प्रकारे आज खरंच शुभमला त्याच्या वडिलांची खूप आठवण आली, कारण ते आता असते तर त्यांनी शुभमला पाठिंबा तरी नक्की दिला असता. त्याचे हातपाय थरथर कापत होते. तो आत गेला आणि कॉम्प्युटरमध्ये काहीतरी काम करू लागला आणि विचार करू लागला की असं कसं घडू शकतं. मी तर माझं काम इमानदाराने काम केलं होतं. हे काम केल्यामुळेच मला बॉस प्रमोशन देणार होता. पण आता प्रमोशन तर बाजूलाच राहिलं, पण आता त्याची नोकरी पण धोक्यात आली होती. दुपारपर्यंत तर एकदम तणावाचं वातावरण होतं. त्यानंतर ते क्लायंट स्वतः तिथे हजर झाले. ते म्हणाले की ही चूक माफ करण्यासारखी नाही. यामुळे आमचं सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे. तो खूप घाबरला. मॅनेजर आला आणि म्हणाला की तुला काहीतरी करावं लागणार आहे. तुला रात्रभर टाईम देतो, पटकन काहीतरी कर आणि या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कर. तो म्हणून मान हलवतो, पण तो रात्रभर प्रत्येक फाईल चेक करतो आणि त्याला ते कागदपत्राची फाईल सापडते, कारण ती फाईल जुन्या कागदपत्रांमध्ये मिसळली गेली होती. पण यामुळे झालेले तणावाचे वातावरण लवकर थंड होणार नव्हतं. त्याने सविस्तर सगळ्यांना कसे आणि काय घडले सांगितले, पण क्लायंट म्हणाले, आम्ही सहजासहजी हे विसरू शकणार नाही. आम्हाला खूप त्रास झाला आहे या गोष्टीमुळे. आता आम्ही तुमच्यासोबत डील करू का नको आता असं सांगू शकत नाही. आम्हाला त्यासाठी 2 दिवस द्या. 2 दिवसानंतर आम्ही काय आहे ते कळवतो. त्यानंतर शुभम घरी गेला. तो खूप थकला होता, कारण तो रात्रभर झोपलाच नव्हता. घरी गेल्यावर पण तो शांत बसला नाही. त्याने त्या क्लायंटबद्दल सगळी माहिती गोळा केली की त्याला कशाप्रकारे समजवावे आणि कशाने हे व्यवस्थित होईल. त्यानंतर त्याला आईने सांगितले की त्याचे क्लायंट आहे ना त्याच्या बाबांच्या ओळखीचे आहेत. जर बाबा त्यांच्याशी बोलले तर ते क्लायंट डील देण्यासाठी तयार होतील आणि त्यामुळे त्याची नोकरी जाणार नाही. तो लगेचच बाबांच्या खोलीत गेला, परंतु तिथे गोपाळराव नव्हतेच. तो घाबरून आईला विचारू लागला की बाबा कुठे गेले आहेत. आईच्या देखील डोळ्यात पाणी आलं आणि त्या म्हणाल्या की तू टेन्शनमध्ये होता म्हणून मी तुला काही सांगितलं नाही. कालपासून तुझे बाबा कुठेच दिसत नाहीत. मला त्यांच्या बेडच्या उशीखाली ही एक चिठ्ठी मिळाली आहे आणि त्यात त्यांनी लिहिलं आहे की मी आता हे घर कायमचं सोडून लांब कुठेतरी चाललो आहे. का आई बाबा हे का घर सोडून गेले आहेत. आई म्हणाली की मला माहीत नाही की त्यांना कशाचं दुःख झालं आहे. त्यांनी अक्षरशः मला सुद्धा काही खरं सांगितलं नाही. आता शुभमला खूप वाईट वाटू लागलं.
त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याला आता त्याची नोकरी वाचवता येईल की नाही हे कळत नव्हतं. तो दिवसभर रात्रभर वडिलांना शोधू लागला, परंतु त्याला वडील काही सापडले नाहीत. रात्रीच्या वेळेस तो घरी आला आणि आईच्या गळ्यात पडून रडू लागला आणि म्हणाला की कदाचित मला वाटते की बाबा माझ्या बोलण्याला कंटाळून निघून गेले आहेत, कारण मी बाबांना खूप कठोर शब्दात बोलत होतो. खरंच आई, दोष माझा आहे असं म्हणून तो रडू लागला. आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले की बाळा, तू पण आपल्या वडिलांनी तुझ्यासाठी जे काही कष्ट केलं ते सगळं विसरून केला होता. लहानपण ते प्रत्येक गोष्टीसाठी तुला पैसे देत होते, परंतु त्यांनी फक्त तुला 100 रुपये मागितले, पण त्यासाठी पण तू त्यांना किती बोललास. तो पुढच्या दिवशी पण वडिलांना शोधू लागला. तो आईला माफी मागत होता, पण आई म्हणाली, माझी माफी नकोस, वडिलांना शोध आणि त्यांची माफी माग. चूक तर तुझ्याकडून झाली आहे. अजून त्या क्लायंटकडून काही खबरसुद्धा आली नव्हती. शेवटी आज क्लायंट स्वतः ऑफिसमध्ये येऊन काहीतरी डिस्कस करणार होते, म्हणून तो ऑफिसमध्ये गेला आणि जेव्हा तो मीटिंग रूममध्ये पोहोचला तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण क्लायंटच्या शेजारच्या खुर्चीवर त्याचे वडील गोपाळराव बसले होते. वडिलांभावून तो त्यांच्या पायाशी पडला आणि मोठमोठ्याने रडून त्यांची माफी मागू लागला. तो म्हणाला, बाबा, मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुमचा नेहमी अपमान केला. तुम्ही केलेल्या कष्टाचं मी तुम्हाला वाईट फळ दिलं. कदाचित देवालाही सहन झालं नाही, म्हणूनच माझी नोकरी आता संकटात आहे. गोपाळरावाने त्याला रडू दिलं आणि मग त्यांनी त्याच्या खांद्याला पकडून त्याला सरळ उभे केले आणि त्याला मिठीत घेत म्हणाले की मी तुझ्यावर अजिबात नाराज नाही. तू जे काही मला बोलला होता त्यामुळे मला खूप वाईट वाटत होते, परंतु असंच पुढे पण मला बोलत असतोस असे मला वाटत होते. असंच बोलत राहशील असं वाटलं. त्यामुळे मी शांतपणे घर सोडून गेलो. एक बाप सर्व काही सहन करू शकतो, पण आपला स्वतःचा अंश त्याला मोठ्याने बोलेल, त्याच्यावर बोट दाखवेल हे कधीच एका बापाला सहन होत नसतं. कारण त्यासाठी बापाने तुमचं आयुष्य घडवण्यासाठी खूप कष्ट केलेले होते आणि त्या कष्टाचे असं फळ मिळावं असं कोणाला सुद्धा वाटत नाही. शुभमने अजून एकदा बाबांचे हात जोडून माफी मागितली आणि म्हणाला, बाबा, मला माफ करा. मी माझ्या कमाईमुळे एवढा आंधळा झालो होतो की तुम्ही केलेली मेहनत मी क्षणार्धात विसरून गेलो होतो. पण तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो, हे मी कसं विसरलो. हे बघ पोरा, यापुढे अशा प्रकारे मला दुःख देऊ नकोस, ज्यामुळे मी दुःखी होईल. शुभ म्हणाला, नाही बाबा, आजपासून मी तुम्हाला काही त्रास होऊ देणार नाही. पण बाबा, तुम्ही इथे आणि कसे? मग गोपाळराव सांगू लागले, खरं तर मी घर सोडल्यानंतर थेट रेल्वे स्टेशनकडे गेलो होतो. मी कुठेतरी दूर जायचा विचार करत होतो, पण पावसाळ्यात मी जवळच आश्रयस्थान शोधलं आणि तिथे मला एक जुना परिचित भेटला, देशमुख सर, जो आता एक मोठा उद्योगपती, म्हणजेच तोच क्लायंट होता ज्याच्यासोबत शुभमच्या कंपनीची डील होती. देशमुख सर म्हणाले, अरे गोपाळराव, तुम्ही इथे इतक्या वर्षांनी दिसलात, कसे आहात? गोपाळराव नम्रतेने हसले. बस सर, आयुष्याच्या शेवटी थोडा निवांतपणा शोधत आहे. देशमुख सरांनी विचारलं, तुमचा मुलगा शुभम आहे ना? मला वाटतं तोच आमच्या कंपनीत काम करतो. गोपाळराव थोडे शांत झाले, पण मान हलवली त्यांनी. देशमुख सर म्हणाले, काल आमच्या ऑफिसमध्ये मोठा गोंधळ झाला होता. तुमचा मुलगा थोडा अडचणीत आहे, पण मला खात्री आहे तो प्रामाणिक मुलगा आहे. गोपाळरावांच्या डोळ्यात काळजी दिसली. ते म्हणाले, सर, माझा मुलगा चुकला असेल तर त्याला समज देणं माझं काम आहे, पण त्याला साथ देणं ही माझी जबाबदारी आहे. मला त्याच्याशी एकदा भेटायचं आहे. तेव्हा देशमुख सर म्हणाले, मग उद्या सकाळी ऑफिसला माझ्यासोबत या. मी त्याला काही बोलणार होतोच, पण तुमच्यासमोरच बोलू. त्याला कळू द्या की वडिलांचा पाठिंबा किती मोठा असतो ते. हे ऐकून शुभमच्या डोळ्यात देखील पाणी येतं. ठीक आहे, आता वेळ व्हायला घालू नकोस. क्लायंटसोबत बोलावे लागणार आहे. क्लायंट गोपाळराव यांचे खूप ओळखीचे असल्यामुळे त्यांनी शुभमच्या चुकीला माफ केलं आणि त्यांनी डील फायनल केली. त्यामुळे शुभम खूप खुश झाला. त्यांनी वडिलांना मिठी मारली आणि आपल्या वडिलांकडून प्रेम भेटल्यामुळे शुभम खूप खुश झाला आणि आपल्या मुलाकडून मिळालेल्या प्रेमामुळे, आनंदामुळे गोपाळराव खूप आनंदी झाले. त्यांचा आज आनंद गगनात मावत नव्हता. घरी आल्यावर शुभम आईला सगळं काही सविस्तर सांगितलं. त्या दिवशी घरी आल्यानंतर शुभम आणि गोपाळराव या दोघांनी एकत्र बसून शांतपणे चहा घेतला. घरात बऱ्याच दिवसांनी खरी आनंदाची हवा पसरली होती. लक्ष्मीताईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. आज माझं घर पुन्हा एकदा पूर्ण झालं, असं त्या मनोमन म्हणाल्या. शुभम वडिलांच्या पायाशी बसला आणि म्हणाला, बाबा, आज मला खरंच समाधान मिळालं. पैसे, प्रमोशन, नोकरी हे सगळं मिळालं तरी त्याचा काही उपयोग नाही जर तुमचा आशीर्वाद नसेल. गोपाळराव हसले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं.
त्यांनी मुलाच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, बाळा, आयुष्यात नेहमी लक्षात ठेव, पैसा पुन्हा मिळतो, पण नातं हरवलं तर परत मिळत नाही. त्या क्षणी शुभमने ठरवलं की आत्तापासून तो आज आईबाबांसोबत बसून वेळ घालवेल, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य ठेवेल. त्या रात्री तिघे एकत्र जेवायला बसले. लक्ष्मीताई म्हणाल्या, आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे. असेच दिवस आपले पुढचेही जावोत. गोपाळराव हसले आणि म्हणाले, हो बाई, आज आमचं खरंच घर झालं. आणि खिडकीबाहेरून येणाऱ्या मंद वाऱ्याबरोबर त्या घरात पुन्हा एकदा आनंद, समाधान आणि प्रेमाचा सुगंध दरवळला. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.